नमस्कार, मी डॉक्टर रुजुता अयाची, प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट असोसिएशन ऑफ लातूर या आमच्या संघटनेतर्फे नो युअर पॅथॉलॉजिस्ट या व्हिडिओ सिरीज अंतर्गत मी कृष्णा सर्जिकल पॅथॉलॉजीची संचालिका या नात्यानं आज आपणाशी संवाद साधते आहे. तर पॅथॉलॉजिस्ट नेमकं काय करतो हे मी तुम्हाला काही उदाहरणांनी समजावून देणार आहे. एक 68 वर्षांचे काका ज्यांना संडास वाटे रक्त जाण्याचा त्रास होतोय मागच्या 6 महिन्यापासून. ते गावात मिळेल ती ट्रीटमेंट घेतात. रक्त कमी झालं म्हणून रक्ताच्या 2-3दा बाटल्याही त्यांना चढवलेल्या आहेत, पण ते शहरात यायला तयार नाही. जेव्हा आजार बळावतो तेव्हा बळेबळेच त्यांना शहरात आणलं जातं. मग सर्जन त्यांची व्यवस्थित तपासणी करतो, सीटी स्कॅन करतो आणि मग असं निदर्शनास येतं की त्यांच्या मोठ्या आतड्याच्या तोंडाशी म्हणजे रेक्टम मध्ये एक अशा प्रकारची गाठ आहे की जी कॅन्सर असण्याची शक्यता जास्त आहे. मग सर्जन त्याची व्यवस्थित बायोप्सी घेतो. ही बायोप्सी येते पॅथॉलॉजी लॅब मध्ये आणि पॅथॉलॉजिस्ट त्याचा रिपोर्ट देतात की हा मोठ्या आतड्याचा कॅन्सर आहे. मग यथोचित त्या पेशंटची सर्जरी होते आणि पुढची ट्रीटमेंट ही त्याला मिळते. अशीच एक 62 वर्षाची खेडूत स्त्री, डाव्या स्तनामध्ये गाठ आली मागच्या 3 महिन्यापासून असं म्हणून पॅथॉलॉजी लॅब मध्ये येते एक सुईची साधी FNAC नावाची तपासणी करण्यासाठी आणि त्या तपासणीमध्ये तिला स्तनाचा कॅन्सर असलेला निघतो. पुढे तिलाही ट्रीटमेंट मिळते. एक 12 वर्षाचा मुलगा ज्याच्या दोन्ही मानेमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या गाठी आल्या. वरवर पाहता डॉक्टरांना या गाठी लिम्फोमा नावाचा कॅन्सर असेल असे वाटतात, परंतु सुईच्या तपासणीमध्ये तो TB असल्याचं आढळतो. त्यात अजून काही ऍडिशनल तपासण्या करून ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोगाचं डायग्नोसिस कन्फर्म करून त्या पेशंटला पूर्णतः ट्रीटमेंट मिळते, जो की हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. हे मी सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच की डॉक्टर लोक वेगवेगळ्या तपासण्या का करतात, पॅथॉलॉजी लॅब मध्ये नेमकं काय केलं जातं, पॅथॉलॉजीचा रोल काय आहे आणि फायनल डायग्नोसिसला पोहोचेपर्यंत कोणत्या विविध प्रकारच्या टेस्ट पेशंटला कराव्या लागतात हे तुम्हाला ज्ञात व्हावं. नमस्कार, मी डॉक्टर रुपेश गुंडावार, कृष्णा सर्जिकल पॅथॉलॉजी हे कन्सल्टंट सर्जिकल पॅथॉलॉजिस्ट या नात्याने प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट असोसिएशन लातूर या संघटनेच्या नो युअर पॅथॉलॉजिस्ट या व्हिडिओ सिरीज अंतर्गत आपल्या समोर आहे. माझा या लॅबशी संपर्क 2015-2016 मध्ये आला. 2008 पासून अयाचित मॅडम हिस्टोपॅथॉलॉजीचे काम अगदी उत्कृष्टरित्या आणि सर्व मान्य मापदंडानुसार करतच होते. परंतु कॅन्सर निदान झाल्यावर काही पेशंटना पुढची एक ऍडव्हान्स टेस्ट सांगावी लागायची. त्याचं नाव आहे इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री म्हणजेच IHC. तर ही टेस्ट काय आणि ही का करावी लागते? तर IHC या टेस्टमुळे कॅन्सर जर असेल तर तो नेमका कोणता आहे, तो कुठून आलेला आहे आणि त्याचे नेमके स्वरूप काय आहे हे सगळं आपल्याला कळतं आणि मग त्यावरच तुमची पुढची सगळी उपचार पद्धती अवलंबून असते. म्हणजेच कॅन्सर असणाऱ्या पेशंटची सर्जरी करायची, रेडिओथेरपी द्यायची, किमोथेरपी द्यायची किंवा एखादं टार्गेटेड थेरपीचा ऑप्शन पाहायचा हे जर ठरवायचं असेल तर इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री ही टेस्ट बऱ्याच वेळेस लागायची. आता एक उदाहरणाने सांगायचं झालं तर एक 55 वर्षाची काकू बऱ्याच दिवसापासून पोट दुखतंय म्हणून सर्जनकडे दाखवायला गेली. सोनोग्राफी केली असता असं कळालं की लिव्हरवर गाठ. त्या गाठीची तपासणी करण्यासाठी त्याची बायोप्सी म्हणजे छोटासा तुकडा काढून लॅबमध्ये पाठवण्यात आला. त्या तुकड्याची जर तपासणी केली तर असं निदर्शनास आलं की तो एक कॅन्सर आहे. परंतु काही कारणामुळे तो कॅन्सर प्राथमिक लिव्हरचाच म्हणजे यकृताचाच असावा असं वाटत नव्हतं. मग आम्ही त्यावर इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री म्हणजे IHC करायचं ठरवलं आणि त्या तपासणीच्या अंतर्गत असं निदर्शनास आलं की ती मूळ गाठ फुफ्फुसाची आहे म्हणजे लंगची आहे आणि ती लिव्हरमध्ये पसरलेली होती. आता यामुळे काय झालं, पुढची पूर्ण उपचाराची जी दिशा आहे ती पूर्णपणे बदलली. छातीची तपासणी करण्यात आली तर हो, फुफ्फुसामध्ये गाठ होती. मग त्याच ठोकळ्याची पुढची अजून काही तपासणी करून त्या पेशंटला योग्य ती टार्गेटेड थेरपी देता आली. तर हे आहे इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री या टेस्टचं महत्व. तर 2016 पर्यंत या तपासणीसाठी पेशंटचे सॅम्पल हे मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरामध्ये पाठवावे लागायचे आणि मग 12 ते 15 दिवस या तपासणीचे रिझल्ट यायला वाट पाहावी लागायची. मग द्यावा लागणाऱ्या उपचाराला उशीर व्हायचा. तर आम्ही ठरवले की ही तपासणी आपण लातूरमध्येच उपलब्ध करून देऊया. तर ह्या टेस्टिंगसाठी लागणारे प्रशिक्षण आणि उपकरणाची इत्थंभूत माहिती घेऊन 2017 मध्ये इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री च्या टेस्टची सुविधा आम्ही लातूरमध्ये सुरू केली. सांगण्यास अभिमान वाटतो की मराठवाडा आणि नजीकच्या परिसरामध्ये
इम्युनोहिस्टोकेमिस्ट्रीचे काम करणारी पहिली लॅब म्हणजे लातूरची ठरली. या टेस्टमध्ये जर रिझल्ट द्यायचे असेल तर सर्वात महत्वाचं असतं की तुमच्याकडे मार्कर्सची संख्या किंवा त्याचे पॅनल किती आहे. जर मार्कर्सची संख्या कमी असेल तर बऱ्याच वेळेस हे निदान अर्धवट ठरू शकते. आज घडीला कृष्णा सर्जिकल पॅथॉलॉजीमध्ये जवळपास 150 मार्कर असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरचे निदान हे इथेच होऊ शकते आणि त्यासाठी मोठ्या शहरातील मोठ्या लॅबवर विसंबून राहायची गरज आता बिलकुल नाही असे मी इथे सांगू शकतो. कृष्णा सर्जिकल पॅथॉलॉजी ही अशीच एक स्पेशलाइज लॅब आहे जिथे फक्त बायोप्सी म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजी, सायटोपॅथॉलॉजी आणि इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री याच टेस्ट केल्या जातात. आज 1 मे या लॅबचा 22वा वर्धापन दिन. ही लॅब 2002 साली कृष्णा पॅथॉलॉजी लॅब या नावानं सुरू झाली. परंतु नंतर लातूर शहरातील वाढत जाणाऱ्या कॅन्सर विषयक तपासण्या व या तपासण्या करणारे विविध शाखांचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स यांची गरज लक्षात घेऊन या लॅबचे रूपांतर सर्जिकल पॅथॉलॉजीमध्ये करण्यात आले. आता अशा प्रकारचं काम करताना फक्त डॉक्टरांचंच नाही तर टेक्निकल स्टाफचं सुद्धा स्पेशलाइज ट्रेनिंग होणं आवश्यक असतं आणि म्हणून इथला टेक्निकल स्टाफ सुद्धा त्यांना सुद्धा आम्ही नवनवीन प्रकारचं बायोप्सीच्या कामाबद्दलचं ट्रेनिंग वरचेवर देत असतो. तसा आमचा प्रयत्न असतो. इथे पेशंट स्वतःहून येत नाही किंवा त्याला तसं येता येत नाही. पण जेव्हा एखादा जनरल सर्जन, ऑन्को सर्जन, ENT सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, डेंटिस्ट, स्त्रीरोगतज्ञ किंवा फिजिशियन एखाद्या भागातला तुकडा काढतात, पाणी काढतात किंवा मोठी शस्त्रक्रिया करून एखादा अवयव काढतात, तोच भाग तेच सॅम्पल इथे येत असतं. अर्थात FNAC सारख्या काही टेस्टसाठी मात्र पेशंटला स्वतःच इथे यावं लागतं. आता कुठल्याही लॅब रिपोर्ट बद्दलची विश्वासार्हता हा एक महत्वाचा भाग असतो. त्यातल्या त्यात सर्जिकल पॅथॉलॉजी रिपोर्ट बद्दलच्या बाबतीत तर ही विश्वासार्हता अधिक काटेकोरपणे जोखली जाते. या संदर्भात मी या लॅबच्या बाबतीत असं म्हणेन की फक्त लातूर शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या उदगीर, उमरगा, अहमदपूर याशिवाय नांदेड, बीड आणि परभणी या शहरातील ऑन्को सर्जन्सनी, इतर सर्जन्सनी दाखवलेला विश्वास आणि त्यांचं सदैव मिळणारं सहकार्य हेच आमचं पाठबळ आहे. सुदैवाने या कामाला लागणारं पोषक वातावरण लातूरच्या मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये आहे आणि इथले सर्व डॉक्टर्स आम्हाला सदोदित नवनवीन डेव्हलपमेंट्स करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. याच आधारावर आम्ही हिस्टोपॅथॉलॉजी या विषयाशी संबंधित अनेक नवनवीन तपासण्या किंवा सुविधा इथे आणण्याचा प्रयत्न करत असतो. नजीकच्या काळात लॅबचे नूतनीकरणही करण्यात आले आणि वाढत्या कामाची गरज लक्षात घेता उपकरणांची संख्या वाढवली. त्यामुळे आता जवळपास 300 ते 320 ब्लॉक किंवा ठोकळे सुद्धा एका दिवसात प्रोसेस करता येतात आणि याचा फायदा असा की रिपोर्ट आणि निदान हे लवकरात लवकर देत आहेत. बायोप्सी तुकड्याचे परीक्षण तर अवघ्या 48 तासामध्ये पण रिपोर्ट देता येतो. सोबतच स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर म्हणजे सर्व्हिक्स कॅन्सर याची सुरुवात झाली आहे का नाही हे पाहण्यासाठी जी पॅप टेस्टिंग केली जाते त्याच्यामध्ये LBC आणि तसेच HPV टेस्टिंग सुद्धा आता सुरू करण्यात आली. TB सदृश पेशंटमध्ये निदान करण्यासाठी PCR टेस्टिंग जी लागते ती सुद्धा आता सुरू केलेली आहे आणि याचे रिपोर्टिंग अवघ्या 24 तासातही करता येईल. या सर्व विविध सेवेमुळे लातूरच नाही तर जवळपासचे बाकीचे जिल्हे जसे नांदेड, परभणी, औरंगाबाद, बीड आणि इतर जिल्ह्यातील पेशंटला सुद्धा आमच्या सुविधांचा लॅब झाला हे मी इथे सांगू इच्छितो. आपण दाखवलेला विश्वास हा इथून पुढे असाच वृद्धिंगत होवो हीच अपेक्षा.